झी 24 तास एक पाऊल पुढे. रोकटोकमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मुनाफ हकीमजी, तुम्हाला वाटतं की आघाडी झालेली होती यावेळी प्रथमच मुंबईत आणि त्याचा फायदा तुम्हाला कितपत होईल असा तुमचा अंदाज? 100% आम्हाला फायदा होणार आहे. मी पूर्वी सांगितलं की निकालापूर्वी मी यासाठी या सगळ्या गोष्टीकडे चर्चा केली नाही आणि आपण म्हणालात की आपण तेवढं कॉन्फिडेंटली सांगत नाही, तुम्हाला आत्मविश्वास नाही. मला पूर्ण आत्मविश्वास आहे, कारण मुंबई आणि मी ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहराच्या प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये मी फिरत असताना शिवसैनिकांनी टेबल तर लावलेले आहेत, पण इतकी मरगळलेल्या अवस्थेमध्ये शिवसेना ही मी 40 वर्षामध्ये पहिल्यांदा पाहिली की त्यांच्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास स्वतःचा संपलेला आम्हाला दिसला. आणि त्यामुळे ह्या मुंबई आणि ठाणेमध्ये सत्ता परिवर्तन अटळ आहे. शिवसेनेचे अनेक नेते, मी दिवाकर रावते साहेबांसारखे अनेक नेते मंडळी जे आहेत ते निकालाच्या नंतर आमच्या बरोबर असतील असं आज या घटकेला मी सांगू शकतो. कारण ज्या पद्धतीने शिवसेनेमधली ही कार्यकर्ते मंडळी जी उत्साहाने काम करणारी ती आज मरगळलेल्या अवस्थेमध्ये कार्यकर्त्यांची जी मनस्थिती पाहत होतो, त्यामुळे निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि हे मतदान कमी प्रमाणामध्ये जे झालेलं आहे, आपण मतदारांची संख्या गेल्या वेळेची आणि आताची जरी त्याच्यामध्ये पाहिली तर मतदान जे झालेलं आहे ते शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी झालंय असं आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला कमी लेखत नाही. परंतु निश्चितच यावेळेला सत्ता परिवर्तन करून आम्ही सत्तेमध्ये येणार, हे ठाणे आणि मुंबईमध्ये. दिवाकर रावतेजी, काय सांगाल? आत्ताच जसे म्हणाले की 40 वर्षात जी शिवसेना बघायला मिळाली नाही ती त्यांना बघायला आज मिळाली. टेबल तर निर्जीव असं टेबल बघून त्याला मरगळलेलं टेबल कसं काही दिसलं मला. टेबल निर्जीव असते, तिथे असलेले कार्यकर्ते मस्त असतात आणि निवडणुकीमध्ये कधीच कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते धावत असतात दिवसभर. एरवी ठीक आहे, एरवी कामामध्ये मरगळ आणि समजू तो अमुक नाही मिळत, काय निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक पक्षाच्या टेबलावरचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या पक्षाचा तो त्या झेंडा लावलेला असतो, हे केलं असते. तुम्हाला कशी काय मरगळ मला काय कळलं नाही. मला बसून होता, कुठे फिरत नव्हता. ठीक आहे हो, एक तर लक्षात घ्या, जनमानसाचा पाठिंबा जो आहे तो मतदारामध्ये हवा असे आमची जनमानसाचा पाठिंबा जनमताचा असतो. मतदारांना आलं मतदारांना काढायच्या टेबलावर मतदार येतात, त्यांना माहिती द्यायची एवढ्यापुढे. पण जे खरंच ज्या आतमध्ये जातात, घराघरात जातात आणि काढतात ते कार्यकर्ते तुम्ही बघितले नाही, त्यामुळे तुम्हाला ते लक्षातच आलं नाही काय ते. नाही, त्यांनी दुसऱ्या गंभीर ते बोललेले आहेत की शिवसेनेचे बरेचसे नेते आमच्याकडे येतील असं त्यांचं दावा आहे. असे ते शरद पवारांना हल्ली दिवास्वप्न अजित पवारांच्या माध्यमातून बघायची सवय झालेली आहे, त्याला आता येतच नाही, ते चालायचं. आता ठाण्यामध्ये आमच्याकडे पुण्यामध्ये अजितदादा इथं किंग आहेत ना, मग आधी आदरणीय शरद पवार साहेबांना या पुतळ्याला वाचवण्याकरता जाहीरनामा करायला याची काय गरज पडली होती? सांगायचं अजित बाबा तुम्ही बघून घ्या तुमचा इथे, तुम्ही माझा विश्वास आहे. बाळासाहेबांना यावं लागलं ना, शिवसेना प्रमुख आहेत होते, आपण ऐकूया ना. मुनाफजी ऐकूया, मी येतो तुमच्याकडे. शिवसेना प्रमुखच आहेत ते आणि ते दर निवडणुकीत सभा घेतात. का आज नाही येतली नवीन? शरद पवार साहेब कधी नगरपालिकेच्या निवडणुकीत आजपर्यंत आलेले नाहीत, कधीच. जिल्हा परिषदेला सुद्धा क्वचित जायचे. तर आता सगळीकडे वाऱ्यासारखे शरद पवार साहेब या वयामध्ये. पण कशाला म्हणतात ऐकायचं का मुनाफजी? तर आदरणीय शरद पवार साहेबांनी नुसता आता विचाराने इशाराने पक्ष हलवायचा. त्या शरद पवार साहेबांना मी बघतो आणि अनुभवतोय म्हणून सांगतो, कारण ग्रामीण भागात मी काम करतो. ग्रामीण भागामध्ये वाऱ्यासारखे पळतायत, गावागावात जात आहेत. ही पाळी तुमच्या नेत्यावर तुम्ही आणली, ते तुमच्या मरगळेपणाचं लक्षण असं वाटत नाही का तुम्हाला? विचार करा. आणि अशा पक्षाकडे नेतृत्व तुमची परिस्थिती अशी झालेली आहे की तुमच्याकडे नवीन लोक येत नाहीत, तुम्हाला लोक जोडता येत नाहीत, म्हणून ठोकाठोकी करून हा आण तो आण तो आण. पक्ष तुम्ही एक तर फुटुटीतच निघालेले पक्ष आहेत. बाजूला गाडगे साहेब बसलेत, ओरिजिनॅलिटी बसले बाजूला, आणि तुमचं डुप्लिकेट निघालेला पक्ष आहे. तिथे कोण जाईल हो? कसं तुम्ही अपेक्षा करताय? जरा विचार तरी करा. रत्नाकरजी, तुम्ही काय सांगाल की एकूणच ही चर्चा बघता तुम्हाला काय वाटतं की आघाडी ज्या पद्धतीने झालेली आहे, आता आघाडीचा कुठेतरी फायदा होईल का? मुंबई आणि ठाण्याचा विचार करता पुण्यात ही आघाडी नाहीये. मला एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की सध्या आज महापालिका निवडणुकांचं मतदान झालं,
पण 7 तारखेला जिल्हा परिषदांचं सुद्धा मतदान झालं. या दोन्हीचे निकाल उद्या लागणार आहेत आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, राज्याची राजधानी आहे म्हणून ती महत्वाची आहे. ठाणं हे त्याच्या जवळचं परिसरातलं आहे म्हणून त्याची महत्वाची आहे. पुणे महत्वाचं आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी या महापालिकांच्या बरोबरच जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सुद्धा उद्या लागणार आहेत आणि ते सुद्धा पुढच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने सर्व पक्षांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पण त्याची वेळेच्या अभावी आता आपण चर्चा करू शकत नाही. तरी हे मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. दुसरं असं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे युपीए या एका आघाडीचे देशपातळीवर आणि राज्य पातळीवर सदस्य आहेत. राज्य पातळीवर निर्णय घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला असं वाटलं की जिथं भाजप आणि शिवसेना हे त्या मानाने वीक आहेत आणि आपली परिस्थिती चांगली आहे तिथं आघाडी नसावी. यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंती काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय झाला. आता हा जो काही निर्णय आहे तो कुणाला विसंगत वाटेल, कुणाला व्यावहारिक वाटेल, कुणाला राजकीय वाटेल, कुणाला डावपेचात्मक वाटेल, हे सगळं खरं आहे. पण तो निर्णय झालेला आहे हे खरं आहे आणि तो निर्णय आता लोकांच्या दरबारात आहे. मुंबई आणि ठाणे यापुरतं जर बोलायचं झालं तर ही दोन्ही परस्परावलंबी महानगरं आहेत. एकेकाळी ठाणं हे मुंबईचं सॅटेलाइट होतं, उपनगर होतं, पण आता तेही एक स्वतःच एक महानगर झालेलं आहे. त्यामुळे ही परस्परावलंबी महानगरं जी आहेत त्यामध्ये लोकांचं एकमेकांमध्ये दळणवळण असतं, उठणं बसणं असतं, विचारांची देवाणघेवाण असते. हे लक्षात घेता या दोन्ही शहरांमध्ये आघाडीला मेजॉरिटी मिळेल आणि या दोन्ही शहरांच्या नागरी जीवनाला सुस्थित आणि सुरक्षित दिशा देण्याच्या दृष्टीनं पुढच्या 5 वर्षामध्ये काम करण्याची संधी आघाडीला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे, याच मुद्द्यावर ब्रेक घेऊया आणि नंतर माधव भंडारींना विचारा की त्यांना काय वाटतं की आघाडी कितपत पुढे जाऊ शकते यावेळी. घेऊयात एक ब्रेक. झी 24 तास एक पाऊल पुढे.